हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. या ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी मधलं फिटल स्कल आपण बघतोय. याचा फर्स्ट पार्ट मध्ये आपण बाकीचं सगळं फिटल स्कलची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट आर द डायमीटर्स ऑफ द फिटल स्कल. जे काही फिटल स्कल आहे, ह्या फिटल स्कलचे जे काही डायमीटर्स आहे हे डायमीटर आपण बघणार आहे. आता हा जो काही फिटल स्कल आहे, या फिटल स्कलचे डायमीटर दोन पार्ट मध्ये काय केलेले आहे, डिवाइड केले गेले. नंबर 1 आहे अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर आणि नंबर 2 आहे ट्रान्सवर्स डायमीटर. आता हे जे काही अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर आहे, अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर म्हणजे जे की अँटेरियर आणि पोस्टेरियर पार्ट मधलं काय करायचं, कनेक्शन चेक करायचं, त्याला म्हणणार आपण अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर. आणि जे काही ट्रान्सवर्स डायमीटर आहे, हे ट्रान्सवर्स डायमीटर काय करायला जातं, जे काही ट्रान्सवर्सली फिटल स्कल आहे, हे ट्रान्सवर्सली फिटल स्कलचे काय करायचे, डायमीटर्स मेजर करायचे. जर आपण अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर बघितलं तर अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर मध्ये आपल्याला भेटणार आहे फर्स्ट टोटल 6 डायमीटर भेटणार आहेत. तर 6 डायमीटर मधला फर्स्ट जो काही डायमीटर असणार आहे दॅट्स कॉल्ड ॲज अ सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक डायमीटर. आता इथे जे काही वर्डिंग आहे, या वर्डिंग मध्ये त्याचं काय असणार आहे, सिंपल जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स बघायचं आहे. सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक म्हणजे काय, का जो काही सब ऑसिपिट आहे, सब ऑसिपिट एरिया पासून जो काही ब्रेगमा आहे, या ब्रेगमा पर्यंत काय करायचं, आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे. आणि ते जे काही डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स आपल्याला समजणार आहे या डायमीटर्स मध्ये. जर आपण बघितलं तर जो काही ऑसिपिट बोन आहे, या ऑसिपिट बोन हा मेन ऑसिपिट बोन असणार आहे. आणि ह्या जो काही मेन ऑसिपिट बोन आहे, या ऑसिपिट बोनला स्मॉल असं काय असणार आहे, एक ट्युब्युलर पार्ट असणार आहे. आणि त्या ट्युब्युलर पार्टला आपण म्हणणार आहे प्रोट्युबरन्स. प्रोट्युबरन्स. आणि या जो काही प्रोट्युबरन्स आहे त्याला आपण म्हणतो ऑसिपिटल प्रोट्युबरन्स. म्हणजे काय असणार आहे, ट्युब्युलर पोर्शन असणार आहे. आणि या ट्युब्युलर पोर्शन पासून काय करायचं, आपल्याला मेजरमेंट करायचंय. जो काही ब्रेगमा आहे, या ब्रेगमा पर्यंतचा डायमीटर, त्या डायमीटरला आपण म्हणणार आहे सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक डायमीटर. सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक डायमीटर. आता हा जो सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक डायमीटर आहे, याचा जर आपण डिस्टन्स मेजर केलं तर तो असतो अबाउट 9.5 सेंटीमीटर. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन ऑसिपिटल प्रोट्युबरन्स टू देयर इज अ ब्रेगमा, सेंटर पॉइंट ऑफ द ब्रेगमा, तो काय असणार आहे, सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक डायमीटर असणार आहे. आणि त्याचा डिस्टन्स असणार आहे अबाउट 9.5 सेंटीमीटर. जर आपण याच्यानंतरचा नेक्स्ट डायमीटर बघितला तर त्याचं नाव आहे सब ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. फर्स्ट झाला ब्रेगमा, त्याच्यानंतर आपल्याला बघायचा फ्रंटल. फ्रंटल म्हणजे कोणता, जो काही फ्रंटल सुचरचा पार्ट आहे, या फ्रंटल सुचरच्या पार्ट सोबतचा जो काही डायमीटर असणार आहे, म्हणजे सब ऑसिपिटो कोणता, तर ऑसिपिटो प्रोट्युबरन्स पासून तर जो काही फ्रंटल सुचरचा डायमीटर आहे, फ्रंटल सुचर आहे, याचा जो काही डिस्टन्स असेल ते डिस्टन्स जर आपण मेजर केलं तर ते असणार आहे अबाउट 10.5 सेंटीमीटर. 10.5 ने 10 सेंटीमीटर पर्यंत ते डिस्टन्स येणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे सब ऑसिपिटो फ्रंटल. म्हणजे सब ऑसिपिटो कुठून, तर जो काही ऑसिपिटलचा पार्ट आहे, त्या सब ऑसिपिटलच्या पार्ट पासून जो काही फ्रंटल डायमीटर आहे, त्या फ्रंटल सुचर्स पर्यंतचा जो काही डिस्टन्स असणार आहे तो असणार आहे 10 सेंटीमीटर. आणि त्याला आपण म्हणणार आहे सब ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. देन थर्ड वन असणार आहे ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. आता ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर म्हणजे का जो काही ऑसिपिट बोन आहे, ऍक्च्युअल ऑसिपिट जो काही बोन आहे, त्या बोन पासून जो काही फ्रंटल बोन आहे, त्या फ्रंटल बोन पर्यंत जो काही डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. आणि हा जो काही ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर असणार आहे, हा असणार आहे अबाउट 11.5 सेंटीमीटर लॉंग. आणि त्याला म्हणणार आहे आपण ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. आता इथे जर आपण बघितलं तर हा जो काही सब ऑसिपिट आहे, या सब ऑसिपिट पर्यंत पासून काय केलेलं आपण समोर समोर येत गेलेलो आहे सिंपल मध्ये. म्हणजे सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक, सब ऑसिपिटो फ्रंटल आणि ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. जर आपण बघितलं तर हा काय असणार आहे, फर्स्ट जो डायमीटर आहे तो 9.5 सेंटीमीटर आहे. यामध्येच काय झालेलं आहे, जो काही डायमीटर आहे जो ऑसिपिटो फ्रंटल आहे तो 5 ने काय झालाय, 0.5 ने ऍड झालेला आहे, म्हणून तो काय झाला 10 सेंटीमीटर पर्यंत झाला. त्याच्यानंतर जो काही ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर आहे हा अबाउट किती आला,
11.5 सेंटीमीटर आला, कारण हा काय डायरेक्ट जो ऍक्च्युअल ऑसिपिट बोन आहे तिथपासून तर जो काही फ्रंटल बोनचं स्टार्टिंग आहे तिथपर्यंत जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. याच्यासोबतच जर आपण नेक्स्ट बघितले तर असणार आहे नेक्स्ट डायमीटर मेंटो व्हर्टिकल डायमीटर. मेंटो व्हर्टिकल डायमीटर. आता जे काही मेंटो व्हर्टिकल डायमीटर आहे, मेंटो व्हर्टिकल डायमीटर म्हणजे असा डायमीटर जो की मेंटम पासून सुरू होतो. मेंटम म्हणजे काय तर मेंटम इट मीन्स चीन. मेंटम म्हणजे काय चीन. जी काही चीन आहे या चीन पासून तो स्टार्ट होणार आहे आणि त्या चीन पासून जो काही व्हर्टिकल पार्ट असणार आहे, जो काही ब्रेनचा म्हणजे जो काही स्कल आहे त्या स्कलचा व्हर्टेक्सचा जो पार्ट आहे त्या व्हर्टेक्सचा पार्टमध्ये जो काही एकदम लॉंग पॉईंट असणार आहे त्या लॉंग पॉईंट पर्यंत जो काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे मेंटो व्हर्टिकल डायमीटर. हा जो डायमीटर आहे या डायमीटरला आपण म्हणतो मेंटो व्हर्टिकल डायमीटर. आणि हा डायमीटर काय आहे एकदम लॉंगेस्ट डायमीटर असणार आहे. लॉंगेस्ट डायमीटर इन अ फिटल स्कल तो असणार आहे अबाउट 14 सेंटीमीटर लॉंग. मेंटो व्हर्टिकल डायमीटर हा 14 सेंटीमीटर काय असणार आहे लॉंग असणार आहे. आणि हाच MCQला क्वेश्चन येऊ शकतो, जो काही मेंटो व्हर्टिकल डायमीटर आहे किंवा द लॉंगेस्ट डायमीटर इन अ फिटल स्कल तो असणार आहे मेंटो व्हर्टिकल डायमीटर. 14 सेंटीमीटर पर्यंतच काय असणार आहे डिस्टन्स असणार आहे. याच्यानंतर नेक्स्ट आहे सब मेंटो व्हर्टिकल. सब मेंटो व्हर्टिकल डायमीटर. आता इथे सब वर्ड आलाय. सब वर्ड आला म्हणजे काय तर जो काही मेंटम जो काही चीन आहे चीनचा एकदम टॉप पोर्शन न घेता तो कोणता घ्यायचा आहे ज्या ठिकाणी जो काही फ्लोअर ऑफ द माउथ आहे आणि जे काही नेक आहे याचं काय असणार आहे कनेक्शन असणार आहे. म्हणजे ते कनेक्शन कुठून स्टार्ट होतो या पॉईंट पासून. म्हणजे जो काही पार्ट आहे सब मेंटो व्हर्टिकल मध्ये जो काही फ्लोअर ऑफ माउथ अँड नेक आहे जंक्शनचा तिथपासून जो काही व्हर्टिकल पॉईंट आहे किंवा जो काही लॉंगेस्ट पॉईंट आहे सजायटल सुचरचा त्याचं डिस्टन्स जे असणार आहे त्या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे सब मेंटो व्हर्टिकल डायमीटर. आता हा जो काही डायमीटर या ठिकाणी पासून काय होतं नेकचं कनेक्शन होणार आहे. म्हणजे नेक किती अटॅच असणार आहे या अटॅचमेंट पासून घ्यायचं म्हणजे जो काही फ्लोअर आहे कनेक्शन आहे त्या कनेक्शन पासून काय करणार आहे आपण बघणार आहे आणि त्यालाच आपण म्हणणार आहे सब मेंटो व्हर्टिकल डायमीटर. आणि याचा जो काही डिस्टन्स असणार आहे हा डिस्टन्स असणार आहे अबाउट 11.5 सेंटीमीटर. 11.5 सेंटीमीटर आणि त्याला आपण म्हणतो सब मेंटो व्हर्टिकल डायमीटर. तो किती असणार आहे 11.5 सेंटीमीटर. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन जंक्शन ऑफ फ्लोअर ऑफ माउथ अँड नेक टू द रिज व्हर्टिकल पोर्शन ऑफ द रिज जो काही आपला सजायटल सुचर असणार आहे त्या सजायटल सुचर पर्यंत जो डिस्टन्स तो असणार आहे 11.5 सेंटीमीटर. याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे देयर इज अ सब मेंटो ब्रेगमॅटिक डायमीटर. सबमेंटो ब्रेगमॅटिक डायमीटर म्हणजे काय का हा जो काही सबमेंटो आपण वर्ड बघितला जे काही जंक्शन ऑफ फ्लोअर ऑफ नेक अँड माउथ आहे तिथपासून तर जो काही ब्रेगमा आहे या ब्रेगमा पर्यंतचं जे काही डिस्टन्स असणार आहे या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे जो काही सबमेंटो ब्रेगमॅटिक डायमीटर. आता हा जो काही डिस्टन्स असणार आहे हा डिस्टन्स किती असणार आहे सबमेंटो ब्रेगमॅटिक डायमीटर इट्स अबाउट 9.5 सेंटीमीटर. 9.5 सेंटीमीटर. म्हणजे जो काही डिस्टन्स आहे जंक्शन ऑफ फ्लोअर ऑफ नेक अँड माउथ पासून तर जो काही सेंटर ऑफ द ब्रेगमा आहे याचा डिस्टन्स आहे 9.5 सेंटीमीटर आणि त्यालाच आपण म्हणणार आहे का जो सब मेंटो ब्रेगमॅटिक डायमीटर. आता इथे सब वर्ड आला आणि इथे सब वर्ड आला. सब म्हणजे काय का जो ऍक्च्युअल मेंटम आहे किंवा जो काही ऍक्च्युअल ऑसिपिट आहे त्याला सोडून त्याच्या जो काही बोनी प्रोमिनन्स असेल किंवा जे काही जंक्शन असणार आहे त्या जंक्शन पासून स्टार्ट करायचे आपल्याला तिथपासून काय करणार आहे आपण मेजर करणार आहे जे काही डिस्टन्स येतं ते डिस्टन्स. नंतर आपण बघणार आहे ट्रान्सवर्स डायमीटर ऑफ द रिज स्कल. ट्रान्सवर्स डायमीटर मध्ये नंबर 1 असणार आहे बाय पॅराइटल डायमीटर. बाय पॅराइटल डायमीटर म्हणजे काय तर जे काही दोन पॅराइटल बोन्स आहे या दोन पॅराइटल बोन्स मधलं काय करायचं आहे डायमीटर आणि डिस्टन्स काय करायचं आपल्याला मेजर करायचं आहे. आता जे काही पॅराइटल बोन आहे हा काय आहे पॅराइटल बोन आहे आणि या पॅराइटल बोन्सचा जो काही इमिनन्स असतो आता हे झाले फ्रंटल बोन हे झाला पॅराइटल बोन आणि इथे असणार असा ऑसिपिटल. हा जो काही पॅराइटल बोन आहे या पॅराइटल बोनचा जो काही इमिनन्स आहे एलिव्हेटेड पोर्शन आहे या एलिव्हेटेड पोर्शन पर्यंत पासून काय करायचं आपल्याला ट्रान्सवर्सली मेजर करायचं म्हणजे असा ट्रान्सवर्सली काय करणार आहे आपण मेजर करणार आहे आणि तो जो काही डिस्टन्स असणार आहे तो असणार आहे अबाउट 9.5 सेंटीमीटर. 9.5 सेंटीमीटर पर्यंत तो डिस्टन्स असणार आहे जो आपण म्हणणार त्याला बाय पॅराइटल डायमीटर. याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे देयर इज अ बाय टेम्पोरल डायमीटर.
बायटेम्पोरल डायमीटर. आता हा जो काही बायटेम्पोरल डायमीटर आहे हा काय असणार आहे, हा जो काही टेम्पोरल बोन आहे ह्या इथला, ह्या टेम्पोरल बोन मधलं काय करायचं आपल्याला, डिस्टन्स मेजर करायचं. म्हणजे जो काही त्याच्यामध्ये एकदम लॉंगेस्ट पोर्शन असणार आहे टेम्पोरल बोन मधला, त्याचं काय करायचं आपल्याला, डिस्टन्स मेजर करायचं आहे. आणि ते जे काही डिस्टन्स येतं ते डिस्टन्स येणार आहे अबाउट 8 to 8.2 सेंटीमीटर. काही चाइल्ड्समध्ये काय असणार, ते 8 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला बायटेम्पोरल जो काही डिस्टन्स आहे तो डायमीटर भेटू शकतो. काही याच्यामध्ये 8.2 पर्यंत आपल्याला तो बघण्यास भेटू शकतो. म्हणजे जो काही टेम्पोरल बोन्स आहे त्या टेम्पोरल बोन मधला एलिव्हेटेड जो पोर्शन असणार आहे त्या दोन एलिव्हेटेड पोर्शन पासून काय करायचं आपल्याला, मेजर करायचं आहे. त्याला आपण म्हणणार आहे बायटेम्पोरल डायमीटर. याच्यासोबतच आपण नेक्स्ट मेजर करणार आहे बायमॅस्टॉइड डायमीटर. बायमॅस्टॉइड डायमीटर. आता बायमॅस्टॉइड डायमीटर म्हणजे काय, का जो काही पोर्शन आहे इथे जो काही एलिव्हेटेड पोर्शन दिसतोय हा नेकचा रिजन आहे. या नेकच्या रिजन पाशी काय असणार आहे, असा एलिव्हेटेड पोर्शन असणार आहे. आपला जो काही इयर आहे या इयरच्या बॅक साईडला जो काही एलिव्हेटेड पोर्शन असतो त्याला काय म्हणतो आपण, मॅस्टॉइड प्रोसेस. आणि हे जे काही दोन मॅस्टॉइड प्रोसेस असणार आहे दोन्ही साईडचे टेम्पोरल बोनच्या खाली, तर ह्या दोन टेम्पोरल बोनच्या मॅस्टॉइड प्रोसेसचा काय करायचं आपल्याला, डिस्टन्स मेजर करायचं आहे. आणि ते डिस्टन्स येणार आहे अबाउट 7.5 सेंटीमीटर लॉंग. 7.5 सेंटीमीटर लॉंग असणार आहे. म्हणजे जो काही मॅस्टॉइड बोन आहे, मॅस्टॉइड प्रोसेस आहे, या मॅस्टॉइड प्रोसेस पासून दुसऱ्या मॅस्टॉइड प्रोसेस पर्यंत जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स असणार आहे आपला 7.5 सेंटीमीटर लॉंग. हे सगळे काय झाले, डायमीटर झाले. आता हे डायमीटर इझी ट्रिकने काय करायचे, लक्षात ठेवायचे. थँक्यू सो मच.